आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं उद्या घरोघरी आगमन होणार आहे। त्यामुळे प्रत्येकाच्या घरात आणि सगळीकडेच बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी चालू आहे। बाजारात अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। पूजा, सजावट अशा साहित्यासाठी आणि मूर्ती खरेदीसाठी गर्दी होती। पण यंदा मूर्ती स्थापन करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे, मूर्ती कधी स्थापन करावी हा प्रश्न अनेकांना पडलाय। त्याची शास्त्रशुद्ध माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। यंदा गणेश मूर्ती स्थापनेसाठी दुपारी 1:30 पर्यंतचा मुहूर्त आहे। श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्याह्नकाली गणेश पूजन करायचे। त्यामुळे गणेश पूजनासाठी सकाळी 11:22 पासून ते दुपारी 1:50 पर्यंत मध्याह्न काल आहे। मात्र या काळात ज्यांना गणेश पूजन करणं शक्य होणार नाही ते पहाटे 4 वाजल्यापासून श्री गणेशाची स्थापना करू शकतात। बाप्पाचं आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलंय। त्यामुळे सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे। बाप्पाच्या बैठकीपासून ते नैवेद्यापर्यंत सर्वच तयारी भक्तांनी जोरदार केली आहे। चतुर्थीच्या दिवशी विधिवत बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यासाठी मुहूर्ताचा कालावधी कमी असल्यामुळे गुरुजींचीही चांगलीच धावपळ होणार आहे। उद्या म्हणजे 7 सप्टेंबरला दुपारी 11:22 पासून ते दुपारी 1:50 पर्यंत असलेल्या मध्याह्न काळात श्री गणेशाची पूजा करता येणार आहे। मात्र या काळात पूजा करणं शक्य नसेल तर पहाटे 4 वाजल्यापासून ते दुपारी 1:50 पर्यंत केव्हाही तुम्ही श्री गणेश पूजन करू शकता। यंदा 10 सप्टेंबरला रात्री 8 वाजेपर्यंत ज्येष्ठ गौरी आणाव्यात, 11 सप्टेंबरला ज्येष्ठ गौरी पूजन करावं आणि 12 सप्टेंबरला रात्री 9:51 पर्यंत ज्येष्ठ गौरींचं विसर्जन करावं असं गुरुजींनी सांगितलंय। 1:30, 5, 7 आणि 10 दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर गावी जाणाऱ्या बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या असं गारानं घातलं जातं। मात्र पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये गणपती बाप्पा खरोखरच लवकर येणार असल्याची माहिती सोमन यांनी दिली आहे। पुढील वर्षी 27 ऑगस्टलाच बाप्पाचं आगमन होणार आहे।